बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अपडेट आहे। आरोपी विष्णू चाटेने स्वतःचा मोबाईल नाशिकमध्ये फेकला। नाशिकमध्ये मोबाईल फेकल्याचं ठिकाण विष्णू चाटे अजूनही सांगत नाहीये। तपास यंत्रणांना अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाहीये। फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय आहे। फोनवरून चाटेने कराड आणि अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं बोलणं करून दिल्याचा संशय आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सौरभ, बीडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता, ज्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहेत, त्या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा पुरावा असलेला विष्णू चाटेचा फोन अद्याप एसआयटीला सापडलेला नाही। एसआयटी मागच्या काही दिवसापासून वारंवार तो शोधण्याचा प्रयत्न करते, मात्र विष्णू चाटे तपासामध्ये सहकार्य करत नाही आणि म्हणून त्यानं फोन कुठे फेकलेला आहे हे ठिकाण सांगत नसल्याचं एसआयटीने सांगितलेलं होतं। मात्र आता हा फोन नाशिक शहरामध्ये फेकल्याचं कळतं आहे। नाशिकच्या एका भागामध्ये विष्णू चाटेनं आपला फोन फेकलेला आहे, मात्र तो एक्झॅक्ट लोकेशन त्याचं सांगत नाही आणि त्यामुळे तो अद्याप रिकव्हर करण्यात आलेला नाहीये। एसआयटीची टीम नाशिकमध्ये गेलेली होती, मात्र त्यांना मोबाईलचं ते नेमकं ठिकाण माहीत नसल्यामुळे अद्याप तो मोबाईल जो आहे तो शोधण्यात अपयश आलेलं आहे। याच फोनवरून वाल्मिक कराडनं अवादा कंपनीचे संजय शिंदे यांना फोन करून धमकी दिल्याचा कथितपणे उल्लेख जो आहे तो वारंवार केला जातोय। विष्णू चाटे याच्या रिमांडमध्ये सुद्धा तसं मेन्शन करण्यात आलेलं आहे की विष्णू चाटेनं स्वतःच्या फोनवरून अवादा कंपनीचे शिंदे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना फोन केलेला होता आणि त्यांच्याशी वाल्मिक कराड बोललेला होता आणि 2 कोटी रुपयांची कथितपणे खंडणी जी आहे ती मागितलेली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकाराचा तपास करत असताना विष्णू चाटेचा फोन जो अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे, तो अद्याप सापडलेला नाहीये। विष्णू चाटे तपासामध्ये सहकार्य करत नव्हता आणि मागच्या 24 दिवसापासून सीआयडी कोठडीत असून सुद्धा वारंवार एसआयटीने त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तो फोन शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तरी विष्णू चाटेनं ते नेमकं ठिकाण न सांगितल्यामुळे एसआयटीला तो फोन सापडलेला नाहीये। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या फोनचा तपास लागतो का किंवा तो शोध लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कोर्टात ज्यावेळी हा खटला उभा राहील तेव्हा विष्णू चाटेचा फोन अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामुळे हा फोन एसआयटीला सापडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे हत्येच्या प्रकरणात कालच मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण 8 आरोपी आहेत, त्यामध्ये हत्येच्या प्रकरणात विष्णू चाटेला सुद्धा आरोपी करण्यात आलेला आहे, मात्र खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेलं वाल्मिक कराड अद्याप हत्येच्या प्रकरणात आरोपी नाहीये। त्यामुळे येत्या काळात या दोन्ही प्रकरणांचा तपास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।